शिवसेनेचे खासदार संजय राऊत सध्या पत्रकारांशी संवाद साधतात. वातावरण निर्माण केलं आहे. पण केंद्र सरकारनं लादलेली महागाई तर आहेच ना. या महागाईशी कसा सामना करणार? काल काहीतरी 5 रुपये आणि 10 रुपये असे पेट्रोल डिझेलचे भाव कमी केल्याची घोषणा झाली. आता 5 रुपयाने काय होणार? पोटनिवडणुका हरल्यावर जाग आली. हिमाचलचे मुख्यमंत्री त्यांनी सांगितलं की हिमाचलमध्ये आम्ही का हरलो, तर महागाई आहे. म्हणजे पोटनिवडणुकीच्या पराभवानंतर 5 रुपये कमी झाले. जर आपल्याला 50 रुपये कमी करायचे असतील तर भाजपचा संपूर्ण पराभव करावा लागेल. 5 रुपयाने का भागणार नाही. प्रचंड वाईट पद्धतीनं महागाई आहे. हा दिवाळीचं कुठे वातावरण आहे का देशभरात? तर नाही. पण शेवटी लोकांना कर्ज काढून सण साजरे करावे लागतात आणि मग त्या परिस्थितीमध्ये आम्हालाही शुभेच्छा द्याव्या लागतात. त्या आम्ही देतो. हळूहळू करोनाचं संकट कमी होते हे जरी खरं असलं तरी पूर्ण संकट टळलेलं नाही हे मुख्यमंत्र्यांनी वारंवार सांगायचा प्रयत्न केला आपल्याला. शुभेच्छा आहे सगळ्यांना. भाजपचे नेते म्हणतात की केंद्रानं मोठं मन दाखवलंय, आता राज्य सरकारची वेळ आहे. राज्य सरकार मोठं मन दाखवायला मन असावं लागतं ना. मनच नाही तर मोठं मन काय दाखवणार? 5 रुपयाची नोट दाखवताय तुम्ही आम्हाला. किमान 25 रुपये करायला हवी होती. किमान 25 रुपये आणि नंतर अजून 50 रुपये. 100 रुपये वाढवायचे आणि 5 रुपये कमी करायचे. हे कसलं मोठं मन? मग 100 रुपये डिझेलचं भाव वाढवले हे सुद्धा मोठ्या मनाचं लक्षण आहे का? ज्याचं मन कठोर ते 100-150 रुपये करू शकतात गरिबांसाठी पेट्रोल आणि डिझेल. लोक पेट्रोल पंप येता मी बातम्या वाचतो, मला गंमत वाटते की 15-15 रुपयाचं डिझेल टाकतात. 15 रुपये 20 रुपये पेट्रोल पंपावर उभं राहून समोर मोदींचं होर्डिंग लागलेलं असतं. त्यांच्याकडे बघतात आणि मोदी आशीर्वाद देतात, आम्हाला मत दिल्याची किंमत चुकवा. पण ठीक आहे, हे दिवस जातील 2024 साली. चंद्रकांत पाटील म्हणतात की फक्त प्रत्येक विषयात केंद्राकडे बोट दाखवण्याचं काम सध्या हा केंद्राकडेच बोट दाखवावं लागेल ना. पेट्रोल डिझेलचे भाव काय राज्य सरकार वाढवत नाही कोणतं? मग हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी कोणाकडे बोट दाखवलं? त्यांनी बोट दाखवलं म्हणून त्यांची बोटं छाटणार का तुम्ही? तुमचेच मुख्यमंत्री आहेत ना भाजपचे. तुम्हीच मायबाप आहात ना केंद्र सरकार. धोरणात्मक निर्णय देशासंदर्भात आर्थिक हे तुम्हीच घेता. मग बोट कोणाकडे दाखवायचं? अमेरिकेकडे दाखवायचं? बायडनकडे दाखवायचं? कोणाकडे दाखवायचं? की फ्रान्सच्या राष्ट्रपतीकडे दाखवायचं? सर, पेट्रोल डीजल के भाव 5 और 10 रुपये सर एक महाराष्ट्र कंटिन्यू होऊन जाईल. महाराष्ट्र सरकार पण वॅट कमी करेल का? नाही, या संदर्भात आता चर्चा सुरू आहे. महाराष्ट्र सरकारनं सतत लोकांच्या महागाई संदर्भात प्रश्न उपस्थित केलेले आहेत. आपण पाहिलं असेल की आमच्या युवा सेनेनं सुद्धा त्या दिवशी राज्यभरामध्ये मोठं आंदोलन केलं, सायकल रॅली काढली, बरंच केलं. पण शेवटी केंद्र सरकार हेच या सगळ्या गोष्टीला जबाबदार असल्यामुळे तेलाच्या किमती, पेट्रोल डिझेलच्या भाववाढीतून किती पैसे कमवावे? बेहिशोबी पैसे कमवले केंद्र सरकार. बेहिशोबी. तुम्हाला हिशोबी करता येत नाही. अमुक लाख कोटी असे आकडे आले. 127 लाख कोटी वगैरे असे आकडे आलेले आहेत काहीतरी. आणि आता 5 रुपये कमी करता. फक्त 5 रुपये. 25 रुपये कमी केले असते, 30 रुपये कमी केले असते तर भारतीय जनता पक्षाचे लोक सांगतात तसं मोठं मन दिसलं असतं. आणि मोठ्या मनाची गोष्ट आम्हाला तुम्ही सांगू नका. तुमचं मन मोठं नाही, कुसकं आहे, सडकं आहे. दिवाळीला असे शब्द वापरू नयेत, पण नाईलाज आहे.
भाजपचे नेते म्हणतात की दिवाळी आज साजरी होते, पाडवा 1 जानेवारीला साजरा होणार. कोविड सोबत राज्य सरकारला सुद्धा मुक्त करणार महाराष्ट्र. करू द्या ना. आता नवीन तारीख काय पडली आहे? 1 जानेवारी. बरोबर, ठीक आहे. मी लिहून ठेवलं आहे कॅलेंडरवर 1 जानेवारी. फुले मारून ठेवतो. पेट्रोल डीजल के भाव 5 और 10 रुपए कम किए हैं, क्या क्या है जनता की आप मजाक उड़ा रहे हो क्या? पेट्रोल डीजल 100 रुपये के ऊपर चला गया है. लाखों करोड़ों रुपए का आपने फायदा लिया है उससे देश की तिजोरी में. और जब आप उपचुनाव हार गए पूरे देश में भाजपा, तो 5 रुपया कम कर दिया. ये मजाक है जनता का. अगर आपका दिल बड़ा होता, आपको जनता की चिंता होती, तो दिवाली के त्योहार के मौके पर आप कम से कम 25-30 रुपया तो कम करते. आप बड़े दिल की बात करते हो, आप बड़े दिल वाले हो, ऐसे अपने आप का आप ढिंडोरा पिटाते हो, तो 25-30 रुपया भी कम करते तो हम जरूर मानते कि सरकार ने कुछ किया है. ये 5 रुपया का कम करना है मजाक है. सर आपने कहा उपचुनाव हारने के बाद 5 रुपए कम किए, और उपचुनाव हारने के बाद 5 रुपया कम किया, तो 50 रुपया कम करने के लिए बीजेपी को कितने बार हराना होगा हमको, या पूरी तरह से हराना होगा, तब 50 रुपया कम होगा. और मुझे लगता है कि 2024 के बाद ये दिन आ जाएगा. सर केंद्र सरकार ने भाव कम किए हैं, अब कह रहे हैं कि राज्य सरकार को कुछ करना. राज्य सरकार सोचेगी, लेकिन जिम्मेदारी केंद्र सरकार की है. वैट को लेके सरकार सोचेगी, लेकिन सबसे बड़ी जिम्मेदारी केंद्र सरकार की है. सर दिवाळीमध्ये कार्ट फोडायची एक पद्धत असते, परंपरा आहे. नरकासुराचा काळीट फोडायची एक परंपरा आहे. तर सध्या शिवसेनेच्या विरोधात जे वातावरण आहे, शिवसेनेच्या विरोधामध्ये अजिबात वातावरण नाही. स्टेटमेंट चुकताय तुमचं. वातावरण भाजपच्याच विरोधामध्ये. खरं म्हणजे विरोधी पक्षाच्या विरोधामध्ये वातावरण कधी नसतं. एक परंपरा आहे. वातावरण सत्तेच्या विरोधामध्ये असतं किंवा सत्ताधारी पक्षाच्या विरोधामध्ये असेल. पण प्रथमच मला असं दिसतंय की या राज्यात जो विरोधी पक्ष आहे त्या विरोधी पक्षाच्या विरोधामध्ये वातावरण आहे. हा सगळ्यात मोठा मला चमत्कार दिसतो आहे. हुकुमशाहीवर शिवसेनेनं बोलावं हा जरा अतीत झाला असं म्हणजे दिवसाचंद्र पाहण्यासारखं आहे. आणि पंतप्रधान पोट निवडणूक जिंकली तर शिवसेना पंतप्रधान पदाचं स्वप्न पाहत आहे. आशिष शेलार म्हणतात की संजय राऊतांनी कोट सुद्धा शिवला असेल. मी कधीच कोट शिवत नाही. कोट तुमचे लटकून पडलेले आहेत. महाराष्ट्राच्या बाहेर आम्ही शिवसेनेनं एक लोकसभा जिंकली, याचा आम्हाला आनंद आहे. तुमचं अख्खं केंद्रातलं मंत्रिमंडळ तिकडे उपस्थित होतं आमचा पराभव करण्यासाठी. रेल्वे मंत्री होते 6 दिवस. त्यानंतर गुजरातमधलं सगळं मंत्रिमंडळ होतं. स्मृती इराणी होते, अजून 4 केंद्रीय मंत्री होते. गृह मंत्रालय काम करत होतं. तरी तिथे शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर या 50,000 पेक्षा जास्त मताधिक्यानं जिंकल्या. याचा आनंद आहेच. आणि आम्ही स्वप्न काय तुम्हालाच पाहता येतात का? स्वप्न आम्ही पाहू शकतो आणि आम्ही आमची स्वप्न पूर्ण करण्याची क्षमता ठेवतो. महाराष्ट्रात आपण पाहिलं आणि 2024 साली केंद्रात सुद्धा पाहाल. तुमचे कोट जे आहेत हे भांडीवालीला द्यावे लागतील. तुम्ही शिवलेले कोट, हां, ते बोहारणे येतात ना, हां, त्यांना द्यावे लागतील. सर हिंदी में जानना चाहेंगे, आपने कहा जिस तरह से दादरा नगर हवेली की अपने सीट जीती, बीजेपी के सारे नेता वहाँ पे. हाँ देखिए, दादरा नगर हवेली केंद्र शासित प्रदेश है. गुजरात से बॉर्डर से सटा हुआ प्रदेश है. हमने वो चुनाव जीता है और भारी बहुमत से जीता है. वहाँ भी 6 केंद्रीय मंत्री डेरा डालकर बैठे थे. रेलवे मंत्री भी थे, स्मृति ईरानी जी भी थी, और भी थे, गुजरात के मंत्री थे. फिर भी हमने वो सीट जीत ली है, तो हमें उसका आनंद होगा ही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.